अनपेक्षित लग्न भाग 21. अनयाने रोहनच्या हात धरून वंशकडे पाहिले आणि त्याच्याकडे आली आणि म्हणाले, तुला माहिती आहे, आम्ही दोघांनी जे केले त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण किंवा माफी पुरेशी नाही, कारण आम्ही तुला सर्वात जास्त दुखावले आहे वंश. पण तो वेळ होता तसं आम्ही एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली होती. आम्हाला तुझ्याशी बोलायचे होते, पण मी काका आणि काकूंसोबत त्यावेळी लंडनमध्ये आणि आमच्यातील 2 वर्षांचं अंतरामुळे आम्हाला जाणवले की आम्हाला एकमेकांवर प्रेम होते आणि तू माझ्याबद्दलच्या माझ्या बालपणीचं प्रेमाला प्रेम समजले होते. त्यानंतर मला हे सर्व तुला कसे सांगावे हे कळत नव्हते. पण नंतर मला माझ्या स्टडीसाठी ॲडव्हान्स लेवलमध्ये जागा मिळाली. मी ह्या गोष्टीबद्दल खूप गोंधळलेली होती आणि आम्ही दोघंही तुला विश्वासघात करू इच्छित नव्हतो. पण त्यावेळी आमच्यातील अंतरामुळे आम्हाला जाणवले की जर आपण जे चालू ठेवले तर तो तुझ्यासाठी सर्वात मोठा विश्वासघात असेल. कारण जेव्हा आम्ही दोघेही एकमेकांना पसंत करतो, खरं तर एकमेकांवर प्रेम करतो, तेव्हा तिसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम नाही, ते फसवणूक करून आयुष्य उद्ध्वस्त करण्यात काहीही अर्थ नाही. पण काका काकूंच्या गोष्टीमुळे हे सगळं सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. म्हणून मी शांतपणे तिथे गेले होते आणि रोहनला सगळं सांगितलं. पण त्याने मला तसं करू नको असं सांगितलं. म्हणूनच मी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून रोहन सहमत झाला आणि त्याने तुला फोन करून सांगितलं की आपण एकमेकांना पसंत करत आहोत आणि मी तिच्याकडे आलो आहे. त्यानंतर तू माझा इतका द्वेष करतोयस, जे योग्यच होतं. त्या दिवसापासून मी रोज विचार करत होते की तुम्हा सर्वांची माफी कशी मागावी, कारण लग्नाच्या दिवशी मी सगळं सोडून पळून गेले होते. त्यामुळे सगळ्यांचा अपमान झाला. पण मला माफ कर, मला काय करावे हे काहीच सुचत नव्हते. असे म्हणत ती हात जोडून मोठ्याने रडत वंशसमोर उभी राहिली. दरम्यान वंश त्या दोघांनाही शांतपणे पाहत होता. म्हणून रेवा आणि कल्याणी आजीला काळजी वाटत होती की तो त्यांना माफ करेल की नाही, तो पुढे काय बोलेल. मग वंशने अनयाचा हात धरला आणि तिच्याकडे हसून पाहिले. हे खरे आहे अनु, मी तुझ्यावर प्रेम केले आणि लग्नापासून, पण तू पळून जाण्याने मला त्रास झाला हेही तितकेच खरे आहे. पण मला जास्त त्रास देण्याची गोष्ट म्हणजे माझ्या मित्र आणि मैत्रीण माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली. तुम्ही दोघे एकदा येऊन माझ्याशी बोलू शकला असता. मी आनंदाने तुमच्या मार्गातून निघून गेलो असतो. पण तुम्ही दोघांनीही पाठ फिरवून मला एकटे सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा 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 मला माझ्या मित्रांची सर्वात जास्त गरज होती, जेव्हा मी माझ्या आई वडिलांना गमावला होतो, जेव्हा मी सर्वात सुरक्षित होतो का? मला सांगा, मी तुला ह्यासाठी कसे माफ करू शकतो? मला विश्वासघात केल्याबद्दल मी तुम्हाला माफ करू शकतो, पण मी माझ्या मित्रांना कसे माफ करू शकतो? हे सांगताना वंशचे डोळे अश्रूंनी भरू लागले. त्याच्या ओल्या पापण्या पाहून रोहन हळुवारपणे म्हणाला, मी स्वतःला शहाण्या समजत नाही तरीही पण मी हे सांगतो, जर आम्ही त्यावेळी परतलो असतो आणि तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तुझ्यातील द्वेष किंवा राग वाढला असता. म्हणूनच आम्ही आलो नाही. आम्हाला तुला आणि स्वतःला वेळ द्यायचा होता. कारण कारण मला आणि याचं निर्णयाची माहीत नव्हती. पण ती आल्यावर आणि तिला स्वतःसाठी असे तुटताना पाहिल्यानंतर मी तिच्याकडे पाऊल टाकण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही, जे मी तुझ्यापासून हिरावून घेतले होते. शक्य असल्यास प्लीज मला एकदाच मला माफ कर यार, असं म्हण. शेवटी त्याचेही डोळे अश्रूंनी भरले, कारण काहीही असो त्यालाही त्याचं मित्राकडे पाठ फिरवल्याचे दुःख जाणवले, जे त्याच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते. रोहनचे बोलणे ऐकल्यानंतर वंशने एक दीर्घ श्वास घेतला, त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हा दोघांनाही माफ करतो. कारण ते म्हणतात, जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. काहीही असो, माझी पत्नी म्हणते की तिच्या बाप्पा जे काही करतात त्यामागे एक कारण असते. कदाचित जर तुम्ही दोघे गेले नसते तर मी तिला भेटलो नसतो आणि मी कधीही बिझनेसमध्ये
एंट्री केला नसता, शिंगाण या फॅमिलीची प्रतिष्ठा वाढली नसती किंवा कदाचित ती कमी झाली असती. कारण अनयाचं जाण्याने मला खूप धक्का बसला आणि मी स्वतःला धीर दिली जी कदाचित तिच्यासोबत कधी शक्य झाली नसती. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवून मी तुम्हा दोघांनाही माफ करतो. कारण जीवन अविस्मरणीय आहे आणि मला ते मनात ठेवायचे नाहीये, असे म्हणून त्याने रोहनला स्वतःकडे ओढले आणि त्याला मिठी मारली. रोहन सुरुवातीला आश्चर्यचकित झाला, पण दुसऱ्याच क्षणी त्याने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. हे पाहून इतर सर्वांनी ओल्या डोळ्यांनी आणि स्मित हास्याने दोन्ही मित्रांकडे पाहिले. वंशने अनयाकडे पाहिले आणि म्हणाला, अनु, मी तुला वेगळे सांगायचे आहे का? तू तुझ्या मित्राला मिठी मारणार नाहीस? हे ऐकून अनयाने लगेच दोघांनाही मिठी मारली. ह्या तिघांना असं पाहून रिवा आणि कल्याणी आजी दोघींनीही बाप्पांचे आभार मानले. रिवा हात जोडून मनात म्हणाली, अरे बाप्पा, प्लीज त्यांच्यावर, त्यांच्या मैत्रीवर, त्यांच्या आणि आपल्या सर्वांवर तुमचे आशीर्वाद असेच ठेवा. त्यांना त्यांचे मित्र मोठ्या कष्टाने परत मिळाले आहेत. त्यांना कुठेही जाऊ देऊ नका. आणि मग हे विचार करून ती हसली आणि त्या सर्वांकडे पाहत म्हणाले, आता सर्व तक्रारी दूर झाल्या आहेत. चला आपण सर्वजण छान नाश्ता करूया. मी लाडूलाही सोबत घेऊन येते. असं म्हणत ती वरच्या मजल्यावर वेदाच्या खोलीकडे निघाली. ती निघून जाताच अनया आणि रोहन, कल्याणी आजी आणि वंशी सोबत डायनिंग टेबलावर बसले आणि नाश्ता करू लागले. अचानक अनयाने वंशकडे पाहिले आणि म्हणाले, तू नेहमीच मला खूप स्वार्थी मुलगी म्हणून ओळखले आहेस. मी इतरांची कौतुक सहज करत नाही आणि स्वतःसमोर ते सहन करत नाही. पण मी आता म्हणत आहे, तू स्वतःसाठी एक अद्भुत मुलगी निवडली आहेस आणि खूप सुंदर मुलगी देखील. देव तुम्हा दोघांना असेच एकत्र ठेवो. हे ऐकून वंश हसला आणि आजी आणि रोहन देखील हसले आणि नाश्ता करू लागले. इकडे वेदाच्या खोलीत वेदा आत येताच तिने तिच्या कपाटातून एक जुना अल्बम काढला आणि तो पाहू लागली होती. त्यात तिच्या रोहन आणि अनया, दर्श आणि वंशच्या बालपणीच्या आठवणी होत्या. त्यांना पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या ओठांवर हास्य देखील आले. त्यात ती हरवली होती. किती वेळ गेला हे तिला कळले नाही. तेवढ्यात रेवा आत आली. तिच्याकडे पाहत म्हणाले, मला माफ कर, कारण ते तुझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ज्या लोकांनी त्यांना विश्वासघात केला त्यांनीही त्यांना माफ केले आहे. म्हणून तूही तेच करायला हवे, जेणेकरून ह्या आयुष्यात आता द्वेष राहणार नाही. तिचा आवाज ऐकून वेदा तिच्या विचारांमधून बाहेर पडली आणि तिच्याकडे पाहत ती म्हणणार होती, पण रेवा तिला थांबवत म्हणाली, मला माहिती आहे हे सोपं नाही, पण तो एक विश्वासघाताची वेळ बाजूला ठेव आणि एक नवीन सुरुवात कर. तरच तू त्यांना माफ करू शकशील. नाहीतर जर तू त्या एका गोष्टीवर लक्ष ठेवत राहिलीस तर तू आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाहीस. प्रत्येक वेळी जेव्हा तू त्यांना पाहशील तेव्हा तुझ्या हृदयात एक वेदना राहील, पण तुझी इच्छा ते तुझ्यावर अवलंबून आहे. ते सोडून नाश्ता करायला चल. तू मध्येच निघून आलीस. तुझी लग्न 2 आठवड्यात आहे. जर गोष्टी असंच राहिल्या तर मॅडम, तू अंथरुणात पडून राहशील आणि तुला लग्नासाठी हॉटेलऐवजी हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. हे ऐकून वेदा हसली आणि रेवाचं हात हातात घेऊन ती तिच्यासोबत खाली आली. जेव्हा ती खाली आली आणि सर्वजण एकत्र हसताना दिसले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आले आणि ती त्यांच्यासोबत बसली आणि नॉर्मली गप्पा मारू लागली. हे पाहून वंशने रेवाकडे पाहिले आणि डोळ्यांनीच तिचे आभार मानले. काही कारणास्तव रेवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती तिच्या नाश्ता करू लागली. वंशला हे थोडे विचित्र वाटले, पण त्यावेळी त्याने लक्ष दिले नाही. बराच वेळ गेला आणि आणि रोहन निघून गेले. त्यानंतर रिवा आणि वंश देखील ऑफिसला निघून गेले. पण रिवा दिवसभरात एकदाही वंशशी बोलली नाही, ज्यामुळे वंशचा धीर अखेर संपला आणि घरी पोचल्यावर तो त्याच्या खोलीत पोचला.
त्यांनी रेवाचा हात धरला, तिला जवळ घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, काय झालं? सकाळपासून तू माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहेस? जर मी काही केलं असेल तर मला सांग, पण असं गप्प बसू नकोस. पुढच्या क्षणी रेवाचे डोळे अश्रूंनी भरले आणि ती वंशच्या छातीवर हात मारू लागली. हे वंशला आश्चर्यचकित केले, पण त्याने पुन्हा तिचे हात धरून म्हणाला, तुला पाहिजे तितके मला मार, पण मला सांग मी काय केलं आहे? तेव्हा रेवा त्याच्याकडे टाक लावून पाहत म्हणाली, म्हणूनच मला तू आवडत नाहीस. आणि आज आली, ठीक आहे, ती लहानपणापासून तुझी मैत्रीण आहे आणि तिच्यासोबतची परिस्थिती गंभीर होती, पण पुढच्या वेळी दुसरी कोणीतरी येईल. मला अशा किती मुली सहन करावे लागतील? जर त्या चांगल्या असतील तरच माणूस त्यांना सहन करू शकतो, पण नाही. तुझ्या एक्स गर्लफ्रेंड इतक्या गर्विष्ठ आहेत की त्या त्यांच्यासमोर इतर कोणालाही काहीही मानत नाहीत. मी फक्त तुझी असिस्टंट असतानाही कधी नेहा, कधी स्नेहा, कधी रिया, कधी टिया. अरे देवा, पुढच्या वेळी जेव्हा एखादी मुलगी एक्स गर्लफ्रेंड म्हणून घरात येईल तेव्हा तू घराबाहेर असणार, समजून घे. म्हणूनच सुधारण्यासाठी अजूनही वेळ आहे. हे सांगताच रिवा त्याच्याकडे काळजीने पाहत राहिले. तिचे बोलणे ऐकून वंशला तो आनंदी व्हायचा की आश्चर्यचकित किंवा दुःखी हे नीट ठरवता आले नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्याने रेवाचे हात सोडले आणि तिच्या कमरेवर हात ठेवला. तिला जवळ वळत तिच्या डोळ्यात बघत तो कुजबुजला, काय झाले मिसेस शिंगानिया? त्या मुलीबद्दल इतकं नापसंती? खरं सांग, जेलसी फील होत आहे का? आणि जर तू जेलसी फील करत असशील तर कंग्रॅच्युलेशन, माझ्याबद्दल तुझ्या मनात कुठेतरी प्रेम होत आहे. असं म्हणत त्याने रेवाकडे एक तिरकस हास्य दाखवत पाहिले, जी फक्त त्याच्याकडे पाहत होती. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. तेवढ्यात रेवा त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत स्तब्ध झाली. असं काही नाहीये. अरे, तू फक्त कल्पना करत आहेस. हे जेलस फील नाहीये, फक्त चिडचिड आहे. मला असे लोक आवडत नाहीत, म्हणून मला भविष्यात असे काहीतरी घडण्याची भीती वाटत होती, समजले? आणि आता मला जाऊ दे, आजी आणि लाडू खाली वाट पाहत असतील. हे सांगताच तिने त्याच्या पकडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्यावरील त्याची पकड घट्ट होत होते, ज्यामुळे तिचे हृदय जोरात धडधडत होते. ती वंशच्या नजरेत स्वतःला हरवू लागली होती. मग वंशने आपले ओठ तिच्या ओठांच्या जवळ आणत अतिशय हळू आवाजात म्हणाला, तुझ्या नजरेवरून कळते की तुला तिरस्कार वाटते दुसऱ्या कोणीतरी माझ्या जवळ आल्याने. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तू स्वतः माझ्यापासून दूर जातेस काही ना काही कारणाने. आणि असे म्हणत तो शेवटी रेवाच्या जवळ जाऊ लागला, पण त्यांचे ओठ एकमेकांना स्पर्श करण्यापूर्वीच रेवाने तिच्या हात मध्ये ठेवला आणि वंशला दूर ढकलण्यासाठी त्याचा वापर करून घाबरून त्याच्याकडे पाहू लागले. पण नंतर तिचे मन शांत होत असताना ती वंशला गायीगायीने म्हणाले, मला माफ कर, पण माझ्याजवळ अशा प्रकारे येऊ नकोस. कारण जेव्हा तू असं करतोयस तेव्हा तुझ्या बडबडीपेक्षा माझं हृदय जास्त आवाज करतं. पण ती हे बोलताच इतक्या घाईघाईत तिने काय म्हणले हे तिला कळताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तिने त्या विस्फारलेल्या डोळ्यांनी वंशकडे पाहिले. तो तिच्याकडे खोडकरपणे पाहत हसत होता. हे पाहून तिच्या गालावर लाजेने लाली चढली आणि दुसऱ्याच क्षणी तिने लाजून हाताने चेहरा झाकला. रेवाला असं करताना पाहून वंशचे हास्य आणखी वाढले. तो तिच्या कानाजवळ आला आणि हळुवारपणे म्हणाला, आणि जरा चेहरा लपव, आणि जरा लपव चेहरा, की तुझ्या गालावर प्रेमाची लाली चढत आहे. तू ज्या पद्धतीने मान्य करत आहेस ते लपव, पण तुझे हृदय इतके मोठ्याने एकदम फास्ट धडधडत आहे. हे कारण जाणून घे की तू माझ्यावर प्रेम करतेस. तुला तो आवाज
लपवायचं हे देखील माहीत आहे, असं म्हणत तो हसत खोलीतून निघून गेला. तर रिवा विचारात हरवली. तिने चेहऱ्यावरून हात काढताच ती स्वतःशीच विचार करू लागली, मला काय झाले आहे? मला त्या मुलींबद्दल विचार करून वाईट का वाटत? तो खरे बोलत आहे का? मी खरोखर त्याच्यावर प्रेम करत आहे का? ती थांबली आणि स्वतःच्या भावना ओळखून ती फक्त हसली. मग एक दीर्घ श्वास घेत ती स्वतःशी म्हणाली, मला ते कळले आहे मिस्टर शिंगानिया. तुला प्रेमाची होकार देण्यासाठी अजून थोडं वेळ वाट पाहावी लागेल. असा विचार करत ती खोलीतून बाहेर पडली आणि खाली आली. दुसरीकडे अग्रवाल मेन्शनमध्ये सौरभ दिवसभर बसून रेमाची काळजी घेत होते. तिच्या जेवणापासून ते औषधांपर्यंत सर्व काही ते करत होते आणि तिला अंथरुणातून उठवू देत नव्हते. रेमाला सौरभ यांची अशी काळजी वाटत होती का कुणास ठाऊक? तिच्या मनात कोणत्या अव्यक्त भावना उफाळून येत होत्या. संपूर्ण दिवस गेला आणि रात्र झाली. सौरभ तिथेच बसून झोपी गेले. त्यांना असे पाहून रीमा मनात म्हणाली, काय सांगू सौरभ तुला? तू मला खूप प्रेम आणि आदर दिला आहेस, पण माझी इच्छा असून सुद्धा मी तुला आणि तुझे प्रेम स्वीकारू शकत नाही आणि मी तुला दुःखही देऊ शकत नाही आणि मला समाजाविरुद्ध जाण्यात हिंमतही नाही. हे विचार करत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले, जे तिने नाजूकपणे पुसले. त्यानंतर तिने बराच वेळ या गोष्टींचा विचार केला. त्यानंतर ती बाथरूममध्ये जाण्यासाठी बेडवरून उठली आणि तिचा पाय जमिनीवर ठेवला. तेव्हा तिला जखमेतून तीव्र वेदना जाणवली आणि तिच्या तोंडून आहा असा आवाज आला. रीमाचा ओरड ऐकून सौरभ जाग झाले आणि घाबरून तिच्याकडे येत म्हणाले, काय झालं? तुला वेदना होत आहेत का? त्याआधी मला सांग की तुला जमिनीवर पाय का ठेवायचा होता? जर तुला काही करायचे असते तर तू मला सांगू शकली असतीस. तू स्वतःला त्रास करून का घेत आहेस रीमा? हे बोलता बोलता ते रीमाच्या जखमी पायाकडे उत्सुकतेने पाहत राहिले. तेवढ्यात रीमाने त्यांना म्हणाले, खरं तर मला बाथरूमला जायचे आहे म्हणूनच मी उठत होते, पण मला वाटत नाही की मी आता वेदनेमुळे जाऊ शकेन. असे म्हणत तिने तिचा जखमी पाय धरला, जो खूप दुखत होता. ती विचार करत होती तेव्हा सौरभ अचानक तिला उचलून घेतले आणि एकही शब्द न बोलता वॉशरूमकडे चालू लागले. त्यांच्या अशा वागण्याने रीमा पूर्णपणे स्तब्ध झाली आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. पण नंतर मन शांत ठेवून सौरभ यांच्या मिठीतच कुरकुरत त्यांना म्हणाले, सौरभ तू काय करत आहेस? प्लीज मला खाली ठेव. कोणीतरी पाहिले तर काय म्हणतील? प्लीज मला खाली ठेव, मी जाते. पण सौरभ यांना ती काय म्हणाली हे कळले नाही. त्याने तिला वॉशरूमच्या दारापाशी सोडले आणि म्हणाले, लोक काय विचार करतील किंवा काय करणार नाहीत याची काळजी करण्याऐवजी स्वतःच्या वेदना आणि दुःखाबद्दल विचार करणे चांगली गोष्ट आहे. स्वतःबद्दल विचार कर रीमा. इथे जास्त वेळ उभे राहू नकोस. आत जा. तुझे काम झाले की मला हाक मार आणि मी तुला परत घेऊन जाईन. असे म्हणत सौरभ तिथेच उभे राहिले. रीमा हळूहळू बाथरूममध्ये गेली. पण बराच वेळ तिच्याकडून आवाज न आल्याने सौरभ म्हणाले, हे बघ रीमा, मला माहीत आहे की तुझे काम संपले आहे म्हणून दार उघड, नाही तर मला तो तोडावा लागेल, कारण इतके उशीर तिथे उभे राहणे तुझ्यासाठी चांगले नाही. त्याने असं बोलताच रीमा दार उघडले. सौरभ आत गेले. रीमाला उचलून आणून बेडवर झोपवले. मग त्याने तिच्याकडे पाहिले, जी तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न आणि भावना घेऊन त्यांच्याकडे पाहत होती. सौरभ देखील तिच्या डोळ्यातील प्रश्न वाचू शकत होते, म्हणून ते मंद हास्य करत म्हणाले, रीमा, तू तो प्रश्न विचारली नसते तर बरं झालं असतं. आता सगळं काही नॉर्मल राहिलं असतं. मला माहीत आहे तुला नॉर्मली राहायचं आहे, पण तू ते करू शकत नाहीस आणि मी तुझी परिस्थिती समजू शकतो. मला हे देखील माहीत आहे तुझी इच्छा असले तरी तू मला स्वीकारू शकणार नाहीस आणि मला त्याची काही हरकत नाही. पण
हे घर सोडण्याचा विचारही कधीही करू नकोस. आठवतंय तू मला वचन दिलं होतंस. असो, उशीर झालाय, तू आता झोपायला जा. मीही निघतो. गुड नाईट असं म्हणत त्याने तिला ब्लँकेटने झाकलं आणि खोलीतील लाईट बंद करून रीमाला भावण्यांचं बोऱ्यात टाकून निघून गेले. सौरभ निघताच रीमाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले आणि ती दाराकडे पाहत झोपी गेली. दिवस असेच जात होते. क्षणी रीमाची जवळीक वाढत असताना सौरभ आणि रीमा कन्फ्युजनमध्ये होते. अगदी असाच वेदा आणि दर्शेच्या लग्नाचा आदल्या दिवस आला. दुपारी शिंगानिया ग्रुप ऑफिसमध्ये दर्श परतला होता आणि त्याच्या केबिनमध्ये बसून एका फाईलकडे पाहत होता. तेव्हा वेदा लाईट पिंक कलर सलवार सूट घालून हातात लिलीच्या सुंदर गुच्छी घेऊन आत आली. ती एकताच ते तिच्या गोड आवाजात म्हणाली, काय बाबू, आमचे लग्न उद्या आहे. आज तुझं काम सोडून माझ्यासोबत चल. मी तुला माझ्या वतीने डेटवर घेऊन जायला आले आहे आणि मलाही एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. हे ऐकून दर्श काहीतरी बोलणार होता, पण तो बोलण्यापूर्वीच वेदा पुन्हा बोलली, हे बघ, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथे चर्चा करता येणार नाही. म्हणूनच मी तुला येण्यास सांगत आहे आणि आपण एकत्र डेट करू. आणि तू परत आल्यापासून कामात व्यस्त आहेस, म्हणूनच आपण एकत्र वेळ घालवला नाही. असं म्हणत तिने उदास चेहरा करून दर्शकडे पाहिले. तिला असे पाहून दर्शने त्याच्या हातातली फाईल बंद केली आणि त्याच्या जागेवर उठून वेदाकडे पाहत म्हणाला, तू माझ्या प्रेमाचा फायदा घेऊन मला कामाच्या मध्येच घेऊन जात आहेस. बर चल, तुला कुठे जायचे आहे ते सांग. असं म्हणत त्याने वेदाचा हात धरला आणि लिफ्टमधून पार्किंगच्या दिशेने निघाला. इथे आल्यानंतर दोघेही त्याच्या गाडीत बसले आणि वेदा म्हणाले, चल पटकन आता, लवकर मला एका चांगल्या कॅफेमध्ये घेऊन जा. मला खूप भूक लागली आहे. मी खाताना बोलते. हे ऐकून दर्शेचा चेहरा कळवळला आणि गाडी पुढे सरकवत तो म्हणाला, तुला 24 तासांपैकी 22 तास भूक लागते. तू अजून काय खाणार आहेस? हे ऐकून जेव्हा वेदाने त्याच्याकडे टक्क लावून पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने तोंड बंद करून तेथून निघून जाणेच योग्य ठरले. काही वेळात ते एक छान कॅफेमध्ये पोहोचले, जिथे यावेळी खूप कमी लोक होते. तिथे पोचल्यानंतर दर्शने वेदाला बसवले आणि म्हणाला, आधी काहीतरी मागव, मग मला सांग ते काय आहे. तू मला तिथून इथे का आणले आहेस? हे ऐकून वेदा विषय बदलला आणि म्हणाले, आधी पोटोबा आणि मग आपण ह्यावर चर्चा करू. आणि मला सांग, तू माझ्यासाठी कोणती अंगठी चॉईस केला आहेस? तू मला अजून दाखवलीही नाहीस. मी जेव्हा जेव्हा विचारते तेव्हा तू ती सरप्राईज म्हणून पुढे नेत आहेस. हे बोलताच तिने दर्शकडे पाहून तोंड बारीक केले. वेदा आज खूप सुंदर दिसत होती आणि दर्शने तिला पाहून तिचा गाल ओढला आणि म्हणाला, माय डिअर, थोडा वेळ थांब, कारण तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस. ते म्हणतात की सब्र का फल मीठा होता है. आता चल, काहीतरी मागूया. हे ऐकून वेदा दोघांसाठी त्यांच्या आवडीचे नाश्ता मागवले. मग ते नाश्ता येईपर्यंत गप्पा मारत राहिले. मग नाश्ता आले आणि दोघांनीही खाल्ले. त्यानंतर दर्श तिच्याकडे वळला आणि म्हणाला, आता तुझे पोट भरले आहे. आता तरी मला सांग, काय झाले आहे? असे म्हणत त्याने उत्तराच्या आशेने वेदाकडे पाहिले. त्याचा प्रश्न ऐकून वेदा सुरुवातीला घाबरले, पण नंतर शांत होत तिने मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत म्हणाले, बघ, मी काय बोलणार आहे. प्लीज ते पूर्णपणे ऐक, समजून घे आणि मग निर्णय घे. कारण मी हे फक्त तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठी नाही, तर आपले संपूर्ण फॅमिलीसाठी म्हणत आहे. हे बोलताना तिने दर्शेच्या हातावर हात ठेवला. मग ती म्हणाली, हे बघ, ही एक साधी गोष्ट आहे. माझी इच्छा आहे तू अंकलची कंपनी जॉईन करावी. हे ऐकून दर्शीच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले. त्याने वेदाकडे एकटाक पाहिले, पण मग एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, तुला माहिती आहे, मी हे करू शकत नाही. पण तू असं का म्हणत आहेस? असे म्हणत दर्शने त्याचा हात त्याच्या हातापासून
सोडवण्याचा प्रयत्न केला, पण वेदाने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, मला माहीत आहे की तू सुरुवातीलाच हा निर्णय का घेतला होतास, पण आता आधी माझे पूर्णपणे ऐक, मग निर्णय घे. असे म्हणत ती हसली आणि दर्शकडे पाहत पुढे म्हणाली, मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढेच. तुझे कारण होते की माझा भाऊ खूप तुटला होता, दुःखी होता आणि तू त्यावेळी त्याला एकटे सोडू इच्छित नव्हतास, पण आता भावाची साथ द्यायला वहिनी आहे. पण अंकलचे काय? ते म्हातारे होत आहेत आणि ह्या काळात तू त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांची इच्छा असो वा नसो, तू त्यांच्या एकटेपणा आणि त्यांचा कामाचा ताण समजून घेतला पाहिजे आणि तो कमी केला पाहिजे. तू त्यांचा मुलगा आहेस. तू तुझ्या मनापासून मैत्रीचं कर्तव्य पूर्ण केले आहेस. आता तू मुलाचे कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ आली आहे, हे समजून घे. अजून उशीर झालेला नाही. त्यांच्या कष्टानेच बांधलेले कंपनीला त्यांनी इतक्या उंचीवर आणले आहे, पण ते अजून किती दिवस काम करत राहणार आहेत. त्यांनाही स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी, विश्रांतीसाठी वेळ हवा आहे. मला जे सांगायचे होते ते सांगितले आहे. काय निर्णय घ्यायचे आहे ते हे तुझ्यावर अवलंबून आहे. असे म्हणत म्हणत तिने दर्शला हात सोडला. हे ऐकून दर्शला सौरभ यांचे वाढते वय, त्यांचे एकटेपणा आणि कामाचा ताण हे लक्षात येताच तो क्षणभर गप्प बसला. मग वेदाकडे पाहून आणि क्षणभर विचार करत तो हसला आणि म्हणाला, मला वाटतं तू बरोबर बोलत आहेस आणि मला माफ कर. मला वंश बरा झाला आहे हे समजायला इतका वेळ लागला आणि त्याच्या समोर आली तरीही तिच्या त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. यापेक्षा मोठा पुरावा कोणता असू शकतो? पण कदाचित मैत्रीच्या मागे लागताना मी पप्पांकडे लक्ष दिले नाही. मला माहीत आहे की त्यांना माझी किती गरज आहे, पण आता नाही. आता मी नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहीन. थँक्यू सो मच लाडू, समजावून सांगितल्याबद्दल. असे म्हणत त्याने वेदाच्या हाताचे प्रेमाने चुंबन घेतले आणि वेदाचा चेहरा लाल झाला. तो पुढे बोलण्यापूर्वीच दर्शला वंशचा फोन आला आणि तो मनात म्हणाला, वंश आता का फोन करत आहे? असा विचार करत त्याने फोन उचलला. मग वंशचे बोलणे ऐकले. तो आश्चर्याने उभा राहिला आणि म्हणाला, खरंच? थांब, लाडू आणि मी आत्ताच येतो. असे म्हणत त्याने वेटरला बिल लवकर आणण्यास सांगितले आणि वेदाला सांगितले, वंशने आम्हाला लवकर घरी बोलवले आहे. रीमा आंटी आणि पप्पाही येणार आहेत. चल, आपल्याला निघायचं आहे. तो हे बोलेपर्यंत बिल आलं होतं म्हणून त्याने बिल भरलं. वेदाचा हात हातात घेतला आणि निघून गेला. वंशच्या ऑफिसमध्ये दर्शला फोन केल्यानंतर वंश त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्यासाठी कॉफी आणायला गेलेल्या रीवाला शोधण्यासाठी बाहेर गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसत होता. बाहेर पडून तो पेंट्रीमध्ये रीवाला शोधण्यासाठी गेला. तिथे पोचल्यावर त्याला समोरचे दृश्य दिसले. ते पाहून तो थक्क झाला. का नाही होणार? त्याची निष्पाप सुंदर बायको जंगली माणसासारखे एका मुलीचं केस ओढत होती. बाकीचे लोक तिथे उभे होते आणि हे दृश्य पाहत होते आणि ज्या मुलीचे केस रीवा ओढत होती ती वेदनेने वारंवार ओरडत होती, रीवा, माझे केस सोड. तू वेडी झाली आहेस का? मला वेदना होत आहेत. तू वंश सरांची बायको आहेस, याचा अर्थ तू काहीही करू शकतेस असे नाही. यावर रीवा तिचे केस ओढत रागाने म्हणाली, मी काहीही करू शकत नाही आणि असेच तू पण असे फालतू बोलूही शकत नाहीस, जे तू काही वेळापूर्वी केले होतेस. पुढच्या वेळी माझ्याबद्दल किंवा माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोलण्यापूर्वी आणि असे म्हणत तिने अचानक मुलीला सोडून दिले आणि तिला दूर ढकलले. मग तिच्या शेजारी बसून तिने तिच्या डोळ्यात अतिशय एटिट्यूडने पाहिले आणि म्हणाले, 1000 वेळा विचार कर. कारण मॅडम, मी ती मुलगी आहे असे समजण्याची चूक करू नको. जर काही झाले तर मी दुसऱ्यांकडे रडून माझे दुःख सांगेन. तुझ्यासारखे लोकांना रडवू नये.
म्हणून पुढच्या वेळी काही बोलायचं आधी दुसऱ्या व्यक्तीचे व्यक्तित्व आणि दर्जा विचारात घेऊन बोल. असो, सध्या माझा दर्जा, धाडस आणि व्यक्तित्व तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे. तुला समजले का? आता येथून निघून जा. आणि हे म्हणत ती उभी राहिली आणि मग इतर सर्वांकडे पाहत म्हणाली, नाटक संपले आहे. आता तुम्ही सर्वांनी जाऊन आपापल्या कामाला लागा. हे बोलताना तिच्यात असलेली धाडस तिला वंशसारखीच धोकादायक, खतरनाक बनवत होती. जणू काही हे लक्षात ठेवून इतर सर्वांनी निघून जाणेच योग्य ठरेल असे ठरवले आणि पुढच्याच क्षणी ते निघून गेले. ती मुलगी अजूनही जमिनीवर पडून होती, वेदनेने तडफडत होती. पण रेवा तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत वंशकडे आली आणि डोळे मोठे करून त्याला म्हणाले, तू इथे का आलास? मी तुझी कॉफी आणत होते ना? पण ह्या सगळ्यामुळे ते थंड झाले असावे. तू जा, मी ते परत गरम करून आणते. जणू काहीच घडलेच नाही. तेव्हाच वंश स्वतःला सावरला आणि रेवाला म्हणाला, ते सर्व ठीक आहे, पण हे काय होते आणि तू तिच्यावर इतकं का रागवले आहेस? तिने काय केले? हे बोलता बोलता तो जमिनीवर बसलेल्या मुलीकडे पाहत होता, जी घाबरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. शेवटी वंशला माहीत होते की रेवा विनाकारण मानणार नाही आणि जर ती इतकी रागावली असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल. वंशचे बोलणे ऐकून रेवाने त्या मुलीकडे पाहिले. चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता म्हणाले, मॅडम म्हणतात की मी तुला फसवले आणि लग्न केले. तिच्या म्हणण्यानुसार लग्नापूर्वी आमचे काही शारीरिक संबंध होते, ज्याद्वारे मी तुला माझ्याशी लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल केले. मी ऐकले आणि मला वाटले की तिचे मन खूप धुळीने भरलेले आहे. म्हणून मी विचार केला की माझे हात का वापरू नये आणि ते थोडे स्वच्छ का करू नये. आणि हे सांगत असताना बनावट हास्य घेऊन ती कधी वंशकडे तर कधी जमिनीवर बसलेल्या मुलीकडे पाहत होती. हे ऐकून वंशचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्याने मुलीकडे पाहिले. कोणी काय म्हणतो किंवा काय नाही, मला काही फरक पडत नाही. आम्हाला दोघांनाही सत्य माहीत आहे आणि आमच्यासाठी ते पुरेसे आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि बास. आणि मला वाटत नाही की मी लोकांना गॉसिप करण्यासाठी आणि खोट्या अफवा पसरवण्यासाठी पैसे देतो. म्हणून ते आता सामान बांधून निघून जाऊ शकतात. त्यांना टर्मिनेशन लेटर दिले जाईल. देवाकडे वळून तो पुढे म्हणाला, तू पण कॉफी आणू नको. ठेव, माझ्यासोबत चल. मी इतर सर्वांनाही घरी बोलवलं आहे. मला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत रेवाला पुढे काहीही बोलण्याची संधी न देता तो तिचा हात धरून निघून गेला. पण मग जमिनीवर पडलेली मुलगी उठली आणि त्याला म्हणाली, सर प्लीज असं करू नका. मला टर्मिनेट करू नका. माझं करिअर उद्ध्वस्त होईल. सर प्लीज मला एक शेवटची संधी द्या. मी वचन देते मी पुन्हा असं काहीही बोलणार नाही. हे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर मी ते गमवू शकत नाही. प्लीज. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले. हे ऐकून वंश तिला म्हणाला, असं बोलण्यापूर्वी तू हे सगळं विचार करायला हवं होतंस. पण तरीही तू कोणाला बोलले आहेस त्यांना विचार. त्यांना ह्याबद्दल काय वाटतं ते. तुझं करिअर त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. असं म्हणत ते रेवाकडे पाहिलं. मला सांग, तुला काय हवं आहे? वंशला असं बोलताना पाहून रेवाने त्या मुलीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी काही चालाकीपणा किंवा राग दिसत नव्हता. उलट असहाय्यतेची भावना होती. हे पाहून ती वंशकडे वळली आणि म्हणाली, तिला एक संधी दे. कारण मी तिला तिच्या कृत्याची शिक्षा आधीच दिली आहे आणि तू तिला जी शिक्षा देणार आहेस ती शिक्षा तिची संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करू शकते, जी तिच्यासाठी खूप कठोर शिक्षा असू शकते. म्हणून तिला वॉर्निंग असू दे. हे ऐकून वंश मुलीला म्हणाला, जा काम कर. मी तुला माझ्या बायकोमुळे सोडत आहे. हे पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घे.